तर नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या परत एका ब्लॉगमध्ये. आज माझा जरा स्पेशल डे माझ्यासाठी, कारण आज मी माझ्या मित्रांबरोबर चाललो आहे पिक्चर बघायला. स्पायडरमॅनचा पिक्चर. पण एक गोष्ट खास आहे त्या पिक्चरमध्ये, ते तुम्हाला तिथं गेल्यावरच कळेल. तर 2:40चा शो आहे. मी आता आंघोळ करून झालो रेडी. मला जरा आता सकाळी उठल्यावरती जरा असा नाश्ता कोणाला नको असेल. तर हा आहे गाईस. मी आता कपडे वगैरे घालून रेडी झालो आहे. मी सोबत माझी बॅग नव्हते, कारण का आता मॉलला चाललं तर बघू जरा शॉपिंग वगैरे पण करायचा विचार आहे माझा. आता सध्या तरी गाईस मी तर लेटेंड बघत बसलो आहे. तर आता मला इथून जायचं डोंबिवली ॲक्च्युली. तर मी बघू 12 झालं वगैरे निघल जाता. पार्थ मला बोललं फोन करायला निघताना, तर निघेल आता मी थोड्या वेळामध्ये. तर माझी तब्येत बिघडले. 3-4 दिवस झाले. ताप होता मला. ताप आता गेला आहे, तर खोकला वाढला आहे. खोकल्याचं औषध पण जाताना आणि सर्दी चक्कर येते म्हणजे मला. म्हणून मी ना अख्खं बघा इलेक्ट्रॉल असतं ना, त्याचा अख्खा डब्बा बॅगेट ठेवलं आहे. बाहेर अशी गेलो ना, बॉटल एक घेईल विकत त्याचा होताल आणि पियात बसेल आपला 3 तास आहे ना पिक्चरचे. पार्थ आला इथं. काय झालं, आम्ही डोंबिवलीला आलो होतो. त्याच्या डोंबिवलीतून 500 पकडली. आम्ही नव्हतो आलो, मी डोंबिवलीला आलो. हा डोंबिवलीतला कंटिन्यू 500 पकडली आणि आता खाली चालू ठाण्याला. तर भांडू पडून अजून 3 किती मित्र 4 अजून 4 मुलं येत आहे. ते 4 मुलं बोलायचं. हा 4 मुलं तुम्हाला तुम्हाला जे समजेल ते समजून घ्या. आणि सरप्राईज मिळेल तुम्हाला पण. आणि बस गाईज आम्ही आता ठाण्याला आलोय. ठाण्याला आलोय. ज्यांना तलाववाले फिरता येत नाही ना, इथं फिरावं. थांबा, माणसांना जाऊ द्या. जरा क्लिअर होऊ दे. बघा खाली दिसतं, उड्या मारून येतात. खाली दिसतंय ना, स्वस्त तलावपाली. फ्रीमध्ये येऊ शकते ते तुम्ही. टिकीने धरलं नाही पाहिजे. तिकीट काढलं फुकटमध्ये तुम्हाला तलावपालीचं दर्शन. आता मी ठाण्याला आलोय. आमचे मित्र आहेत. आता ट्रेन पकडल्या गेली भांडू येतील आता थोड्या वेळात. आम्ही आता सगळीजण आलोय विवियाना मॉलमध्ये. आणि हा बघा आमचा मसीहा सिनेपॉलिस. हलकायतलं जोरात भूक लागली ते. आम्ही विचार केला आधी, मला कपडे वगैरे पण बघायचे होते, पण आधी भूक लागली. हां सरप्राईज सांगायचं नाही, तिथं गेलं राहू दे. रे भाई कॅसिओ पॅन्टालून गाय बघा कॅसिओ. आपल्या लायकी बाहेरच्या गाड्या इथं भेटतात. ते थोडा स्टेशनला घ्यायची पण लायकी नाही. बट क्वालिटी मॅटर्स माय ब्रदर. या क्वालिटी फॉलो. तिथं एक लफडा आला. आम्हाला काय तो पिझ्झा, पण पिझ्झाच नाही. पिझ्झा म्हणजे पिझ्झा हाय, सॉरी पिझ्झा हटच नाही. आणि आता आम्हाला नाही खायचा पिझ्झा, कारण का पिझ्झा एक्सप्रेसमध्ये लय महाग पिझ्झा असणार. आता आम्ही बर्गर किंगमध्ये आता किती रे काय सॉरी 88 मध्ये 2 बर्गर भेटत होते आम्हाला. 85 मध्ये सॉरी 85 मध्ये आम्हाला 2 बर्गर भेटत होते. तर आम्ही 3 मागवले. तर आम्ही 3 मागवले, म्हणजे टोटल 6 येतात आता आमचे. लय भूक लागले, काय तरी खायला हवं म्हणून आम्ही आता बर्गरच खातो शेवटी. अजून आलं ना, म्हणजे आता आम्ही 3 जणांना तिथं उभं केलं ऑर्डर. आमचं ते काय ते बोलतात ऑर्डर पिकअप करायला. आणि आम्ही आलो 3 जण जरा फिरायला. मला कपडे घ्यायचे तुम्हाला बोललो ना. आता टाईम आहे तर ते पण. हां सॅमसंगमध्ये जायचं का कपडे घ्यायला? S26 ऑर्डर घेऊन येऊ. आता घालूया इकडे हे घेऊन जाऊ. गाईस इंटरव्हल झाले.
आम्ही चाललोय पॉपकॉर्न आणायला. लय भुकाला भूक पडायची. पॉपकॉर्न आणायला चाललोय. तसं पिक्चर तर लय भारी येतो भाई, माहितीये का आलाय लवकर आले रे. इंटरव्ह्यू लागला आम्ही आलो पॉपकॉर्न आणायला. मागा पण चौथ्यांदा बोललोय पॉपकॉर्न जाऊन घेतला नाही. मूवी संपलाय. आता मूवी संपलाय. माझा क्लास आहे 17:30 पण विचार करतो नाही जाणार आहे मी. जरा पहिले मॉलमध्ये पहिलं वॉशरूमला पहिलं मॉलमध्ये जरा टाइमपास करतो आता. एंट्री मारायची. गाईस फायनली निघालोय आता. अचानक थांबलं बाई. असे मर्डर बिर्डर केलं इथं फोटोशूट चालल्यानंतर बोलू. आम्ही आता बस पकडायला चाललं. बस कुठून भेटलं रे आम्हाला काहीच माहीत नाही. आम्ही माझी मम्मी आमची या साईडला ते बोलले की क्रॉस केल्यावरती बस भेटेल. पण तिथं पण बस स्टँड होता पाहिजे. बस स्टँड तिकडे जायचं आहे रे. मला भडकतो काय चाल ना. तिकडेच उतरलो आपण. आता आम्ही स्कायवॉकवरती आहे. आता उतरू घालतो. हॅलो.